दृश्य पुन्हा एकदा बघूया। ती दृश्य अतिशय महत्त्वाची आणि बोलकी आहे। तयारी जी आहे विसर्जनाची ती पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे। लालबागच्या तर आपण पाहतोय या ठिकाणी आता गणपती बाप्पांची जी ही मूर्ती आहे ती तराफ्यावर चढवण्यासाठी हे प्रयत्न केले जाते। काहीशी ही मूर्ती पुढे ओढण्यात आली आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ती तराफ्यावर आता चढवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ही प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे अगदी काही वेळामध्ये आता बाप्पांचं विसर्जन होणार असंच एकंदरीत चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 7:45 वाजेपासून बाप्पा गिरगाव चौपाटीवरती आहेत। संपूर्ण रात्रभर विसर्जन मिरवणूक झालेली आहे आणि त्यानंतर मात्र अनेक अडचणी गणपती बाप्पांना तराफ्यावर चढवण्यासाठी झालेल्या होत्या आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन काही होऊ शकलेलं नव्हतं। विलंब झालाय विसर्जनाला। मात्र आता प्रयत्न केले जात आहे आणि अगदी काही वेळामध्ये ही मूर्ती तराफ्यावरती चढेल असंच एकंदरीत चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, सध्याची काय अपडेट आहे, सध्याची काय परिस्थिती? ही मूर्ती काहीशी उंचावली असल्याचं बघायला मिळते आणि तराफ्यावर चढवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दिसत आहे, काय माहिती? सेजल, आपण पाहतो की सकाळपासून जे प्रयत्न केले जात आहेत ते अजूनही प्रयत्न सुरू आहेत आणि मूर्ती आता तराफ्यावरती सरकवण्यासाठी तशा पद्धतीची जी उंची आहे ती मिळती-जुळती करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे। कारण तराफा नवीन आहे, तराफा मोठा आहे, तराफ्याची उंची सुद्धा मोठी आहे आणि तिथलं पाणी जरी ओसरलेलं असलं तरी मात्र मूर्तीला तराफ्यावरती सरकवणं हे एक मोठं आव्हान सध्या मानलं जात आहे आणि म्हणून लालबागच्या राजा मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते खाली मुदत मोठ्या संख्येने काळजीपूर्वक या मूर्तीला कशा पद्धतीनं सरकवलं जाईल। कारण मूर्ती बराच वेळ पाण्यामध्ये होती, जवळपास 8 तास ती पाण्यामध्ये होती। त्याच्या वेळेला मूर्ती हळूवार पद्धतीनं काळजीपूर्वक ते तराफ्यावरती शिफ्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही खबरदारी या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाते। आपण पाहतोय की अगदी थोड्या फरकानं त्या मूर्तीला पाठीमागे तराफ्याच्या दिशेनं ओढलं जात आहे, जेणेकरून ती हळूवार पद्धतीनं तराफ्यावरती सरकवण्यामध्ये यश यावं आणि ती सगळी तयारी आहे किंवा ती काळजी आहे ती या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या तरी घेतली जाते आहे। मोठ्या संख्येनं सगळ्या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये जे गणेश भक्त जमलेले आहे त्यांच्याकडून जयघोष सुरू आहे। गणपती बाप्पाच्या नावानं गणपती बाप्पा मोरया अशा पद्धतीनं ज्या घोषणा आहेत त्या सुद्धा जयघोष जो आहे तो सुद्धा केला जातो आहे आणि शेवटची आरती आता थोड्याच वेळामध्ये होण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी बाप्पाला तराफ्यावरती शिफ्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम जे आहे, जोखमीचं काम आहे, ते सध्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। त्याची खबरदारी सुद्धा घेतली जाते आणि एकदा तराफ्यावरती बाप्पाची मूर्ती सरकवण्यामध्ये यश आलं की लागलीच आरतीला सुरुवात होईल। शेवटची आरती या सगळ्या गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये दुमदुमेल आणि त्यानंतर बाप्पा या तराफ्याच्या माध्यमातून विसर्जनासाठी पुढे समुद्रामध्ये मार्गस्थ होतील। तर कित्येक मैल नॉटिकल मैलच्या अंतरावरती जाऊन या लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। सगळ्यात पुढे खोलवर समुद्रामध्ये विसर्जन होणार। अगदीच कृष्णा, काही वेळासाठी थांबवते थेट आपण ही दृश्य पाहतोय आता गिरगाव चौपाटीवरून या क्षणाचे लाईव्ह दृश्य।